धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करावी, अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी दिला। मंगळवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली। यावेळी माऊली पवार बोलत होते। ते पुढे म्हणाले की बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालवून त्वरित फाशी देण्यात यावी। यामध्ये धनंजय मुंडे यांनाही आरोपी करून त्यांच्यावर 302चा गुन्हा दाखल करावा, त्यांची आमदारकी रद्द करावी, अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरू दिलं जाणार नाही असा इशारा सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी दिला। तमाम महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेचं मन हेलावलं एवढी क्रूर हत्या स्वर्गीय संतोष देशमुख यांची झालेली आहे। या हत्येमध्ये या राज्याचा मंत्री धनंजय मुंडे हा प्रमुख सूत्रधार आहे आणि त्याचा आज राजीनामा घेतलाय। म्हणजे आरोपपत्र कोर्टात गेल्यावर हे कटकारस्थान सरकार रचतंय, सरकारवर आमचा आरोप आहे। नाहीतर धनंजय मुंडेला महाराष्ट्रात फिरू देणार नाही। जोपर्यंत त्याला 302चा प्रमुख आरोपी करणार नाही तोपर्यंत त्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही। सरकारला विनंती आहे, लोकांच्या भावना तीव्र आहेत, तुम्ही समजून घ्या आम्ही मुक्का करतोय। सरकारला आव्हान आहे, जोपर्यंत धनंजय मुंडे या हत्याकांडातला प्रमुख आरोपी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही। या आंदोलनाची सुरुवात आज मूक आंदोलनाला आहे। आज बीड बंद आहे, उद्या लातूर बंद आहे। अशी वेळ महाराष्ट्रात येऊ नये। सरकारने लवकरात लवकर त्याची आमदारकी रद्द करावी व त्याला 302 हत्याकांडातला प्रमुख आरोपी करावे अशी सकल मराठा समाज सोलापूर जिल्ह्याची मागणी आहे। यावेळी संभाजी आरमारचे संस्थापक श्रीकांत डांगे म्हणाले की सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत संभाजी आरमारच्या माध्यमातून आपण लढा कायम चालू ठेवणार आहोत। हत्या आणि बीडमधील एकूणच गुन्हेगारीचा आश्रयदाता धनंजय मुंडे, संपूर्ण जगामध्ये महाराष्ट्राची बदनामी हा धनंजय मुंडेमुळे होत आहे। असा माणूस राजकारणात समाजात वावरायच्या लायकीचा नाही आहे। याची राजीनामा देण्याऐवजी त्याला मंत्रिमंडळातून लाथ मारून हाकलून देणं मुख्यमंत्र्यांना शोभलं असतं। आता ही वेळ गेलेली नाही, त्याची आमदारकी रद्द करा, त्याच्यावर 302चा गुन्हा दाखल करा आणि यापुढं अशा पद्धतीचं कृत्य करायला कुणीही दजावणार नाही। अशा पद्धतीने या फास्ट ट्रॅकमध्ये खटला चालवून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा सगळ्या लोकांची मागणी आहे। आरोपी कुठल्या जातीचे आहेत आणि संतोष देशमुख कुठल्या जातीचा आहे यापेक्षा देखील जास्त महत्त्वाचा हा माणुसकीवर झालेला हल्ला आहे। मानवतेला काळीमा फासणारी गोष्ट आहे। संतोष देशमुख ज्या लोकांसाठी भांडायला गेले होते ते लोक दलित समाजातील होते। मानवतेसाठी संतोष देशमुखांनी दिलेला हा लढा आहे। ज्याच्यामध्ये माणुसकी शिल्लक आहे अशा प्रत्येकानं रस्त्यावर उतरून आवाज उठवण्याची ही वेळ आहे। छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष मतीन बागवान म्हणाले की देशमुख कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड आणि सकल मराठा समाज कायम आंदोलन करत राहील। खून होगा, इंसानियत का खून होगा। ये किसी का बेटा था, किसी का बाप था, हम सब का किसी का भाई था। ये इंसानियत का खून हुआ है। जो इसके अंदर धनंजय मुंडे का सब में बड़ा रोल है। इसको 302 का कलम लगना चाहिए और फांसी की शिक्षा होना चाहिए। इंसानियत के लिए हम सभी जाति धर्म के लोग इंशाअल्लाह कंधे को कंधा लगाकर हर आंदोलन में ठहरेंगे और जब तक इंसानियत को इंसाफ नहीं मिलता हम ये लड़ा लड़ेंगे। यावेळी पुरुषोत्तम बर्डे, राजन जाधव, महादेव गवळी, गणेश डोंगरे, गणेश देशमुख, शफीक रचभरे, राजू हुंडेकरी, कय्यूम मोहोळकर, हारिस शेख, माजिद बागवान, जैद बागवान, रेहान बागवान, माजी नगरसेवक विनोद भोसले, LG गायकवाड, सदाशिव पवार, लता फुटाणे, उज्ज्वला साळुंखे, शोभना सागर, लता ढेरे, विजया काकडे, मीनल दास, जयश्री जाधव, सुनीता नागणे यांच्यासह सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते।